हवामान विभागाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याला काल 7 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला होता आणि हवामान विभागाचा तो अंदाज खरा ठरला असून काल 7 जुलै रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झालेली आहे आणि वैनगंगा नदीच्या किनाऱ्याचे जे पूर प्रभावित गाव आहेत, या पूर प्रभावित गावांमध्ये देखील गावाजवळ देखील पाणी आलेलं आहे। मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता पुजारी टोला गावाचा हा जो नाला आहे हा पाण्याखाली आलेला आहे। याच्यामुळे जो पुजारी टोला आणि तेडवा या दोन गावातील संपर्क तुटला गेला आहे। तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या जर देवरी तालुक्यातील विचार केला तर देवरी तालुक्यातील चिचगड आणि देवरी हा मार्ग देखील बंद झालेला आहे। परसोडी गावाजवळ पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। एकंदरीत गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर 2 मार्ग आतापर्यंत वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत। पुराचा प्रवाह वाढतो आहे, वैनगंगा नदीच्या पाण्यामध्ये देखील सातत्याने वाढ होती आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। देवेंद्र धांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।